नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे वन विभागाची जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईम टेबल आलेला आहे. तर कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं आहे सगळ्यांची माहिती आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या सगळ्या याद्या ज्या आहेत तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. ओके, मी टाकलेल्या आहे सगळ्या. याच्यामध्ये फक्त जर बघितलं तर चंद्रपूर लेखापाल, त्याच्यानंतर औरंगाबादचा लेखापाल आणि पुणे लेखापाल हे बाकी आहेत. त्याच्यानंतरनं सर्व्हेअरमध्ये चंद्रपूर, औरंगाबाद आणि पुणे ह्या सगळ्या काय केलं की याद्या बाकी आहेत. बाकी सगळ्याला लागलेलं आहे. तर मी ऑलरेडी तुम्हाला काय केलं की अकाउंटंटचे जास्तीचे व्हिडिओ दिलेले आहेत अकाउंटंटचे जास्तीत जास्त. आता काय करत आहे तुम्हाला मी सर्व्हेच्या बाबतीत जर बघितलं तर सर्व्हेच्या ठाण्याची यादी काय करत आहे सांगत आहेत की कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. ओके. तर ठाण्याच्या बाबतीत जर पाहिलं तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही ठाण्याच्या बाबतीत जर बघितलं तर यांनी काय केलं, की थोड्या इथं कंडिशन्स दिले म्हणजे सांगितलेली माहिती दिलेली आहे. तर बघा, की याची जाहिरात निघाली होती 8/6/2023 रोजी. परीक्षा जी झाली होती, ती झाली होती, की ऑब्जेक्टिव्ह टाइप बघितली तर ती 31/7/2023 रोजी झाली होती आणि त्याचा निकाल जो आहे तो काय केला होता, की 22/11/2023 लागला. त्याच्यानंतर सर्व्हेअरचा जर पेपर होता, तो होता 120 मार्कापैकी. त्याच्यानुसार काय केलं, की त्यांनी 120 मार्कापैकी 19/12/2023 रोजी मेरिट लिस्ट लावलेली आहे. त्याच्यानुसार असं सांगितलेलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे 120 पैकी 54 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत, त्यांना काय केलं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्याच्यानंतरनं काय करतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरनं त्यांना काय करण्यात येणार आहे, की स्किल टेस्टसाठी बोलावले जाणार आहे. बघा हे बोलावलं जाणार आहे. ते नंतरनं अपडेट करतील असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत काय करायला लागतील, की ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याचा एक सेट घेऊन जायला लागणार आहे त्याचा. ओके. त्याचा एक सेट करायला लागेल तुम्हाला घेऊन जायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि निवडणूक हे ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायला लागणार. ओके. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर तुम्हाला एक फोटोही स्वतः घेऊन जायला लागणार. आता बघूयात, की ही जी यादी आहे ती ह्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे बघा. वनभवन मायक्रोवेव्ह टॉवर 12 बंगला एरिया कोपरी कॉलनी ठाणे इथं जायचं आहे. तर यासाठी तारीख जी आहे एकच मिनिट. तारीख यांनी दिलेली आहे. एकच मिनिट मग तारीख पाहतो. नॉर्मली त्यांनी तारीख मेन्शन केलेली आहे. ओके. आय थिंक त्यांनी तारीख विसरलेली आहे. तारीख कधी आहे ते तारीख जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला तारखेबद्दल सांगेल. तर इथं जर बघितलं तर ही यादी आहे टोटल 13 पेजेस आहेत. तर जर इथे जर पाहिलं तुम्ही इथेच सॉरी खाली तारीख आहेत. तारीख खाली आहे. तर जर बघितलं तर टोटल आहेत 220 विद्यार्थी आहेत. तर इथे जर बघितलं तर हे आहे ठिकाण सांगितलेलं आहे तुम्हाला मी. 4/1/2024 9 वाजता जायचं आहे त्यांनी. टेबल क्रमांक 1 1 ते 20 1 ते 20 त्याच्यानंतर टेबल क्रमांक 2 21 ते 40 टेबल क्रमांक 3 41 ते 60 टेबल क्रमांक 3 61 ते 80 टेबल क्रमांक 5 हे आहे 81 ते 110. 5 तारखेला जर बघितलं तर त्यांनी जायचं आहे टेबल क्रमांक 1 111 ते 130 टेबल क्रमांक 2 131 ते 150 टेबल क्रमांक 3 151 ते 170 टेबल क्रमांक 4 171 ते 170 टेबल क्रमांक 5 191 ते 200 220 या क्रमांकात काय करायला की जायचं आहे विद्यार्थ्यांनी यावेळेस जायचं आहे. ओके 4 आणि 5 तारखेला तुम्हाला यावेळेस जायचं आहे सर्व्हेच्या बाबतीत. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.